हा परत कशा पाय आलाय आमच्या दारात? परत का आलाय म्हणजे? अजून परीक्षा राहिली आहे भाऊ माझी. रिक्षा संपली तुमची. तुम्ही जेव्हा इथनं गेलात तेव्हा सगळं संपलेलं आहे. नाही नाही भाऊ, तुम्ही काहीतरी चुकीचं समजताय. मी इथनं गेलो होतो ते एका मला ते काय ऐकायचं नाही. माझा निर्णय झालाय आणि त्याच्यात बदल नाही. अहो असा कसा तुम्ही निर्णय बदलणार नाही? जर तुमचा निर्णय चुकीचा असेल तर तुम्हाला त्याच्यात बदल करायलाच लागेल. आणि त्याआधी धैर्य काल कुठं गेले होते ते आधी ऐकून घ्या. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते काल कुठे गेलते, कशाला गेलते, माझा काही संबंध नाही. ते घरातनं बाहेर गेले एवढंच मला माहिती आहे. जर ते काल आपल्या शाळेतल्या मुलांची काळजी घ्यायला गेले असतील तर? तरी तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये? भाऊ काल रात्री जे झालं ते झालं. त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. आता मला परत एखादा नवीन तमाशा घरामध्ये नको आहे. माझा निर्णय झालाय आणि त्याच्यात बदल होणार नाही. भाऊ पण जावे. एकदा सांगितलं ना, माझा निर्णय झाला आणि मी त्याच्यात अजिबात बदल करणार नाही. नाही म्हणजे नाही. भाऊ तुमची परीक्षा ते कष्ट करूनच देत आहेत. अहो पण त्याच्यासोबत ते स्वतःची पर्वा न करता सगळ्या गोष्टी करतायत. एवढ्या हट्टाला कसे पेटू शकता भाऊ तुम्ही? भाऊ मी तुम्हाला असं जाऊ नाही देणार. तुम्हाला तुमच्या निर्णयामध्ये बदल करावाच लागेल. आता तुम्ही शिकवणार का भाऊंना विचार कसा करायचा? हा लय झाला तुमचा तमाशा. भाऊ तुमचं सगळं आतापर्यंत ऐकत आलं नाही म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायला लागलाय तुम्ही.